गुड मॉर्निंग गाईज. आज सप्त्याचा चौथा दिवस आणि आज काल्याचं कीर्तन आहे. तर आम्ही आता रेडी होऊन चाललोय. आई मी विघ्नेश सोबत आज परत शेतातून चाललोय. तर भेटू काल्याच्या कीर्तनामध्ये. पण कीर्तन ठसक्यात करा. मी द्या चाळ आणायचे आम्ही करतो. लावणी करायची का ठसक्यात? अवघड आहे. का माहितीये का? आपण प्रसाद इथं नेतो आणि मग टाकतो. त्याचं कारण आहे तो आपल्या भाग्यात आहे. प्रसाद कोणालाही मिळत नाही. भाग्याचा तो पावे तेथे निळोबरायांचा पुरावा आहे. भगवंत प्रसाद देतो वाटी आपुल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे तेथे. प्रसाद घेण्याकरता ही भाग्य लागतं आणि तो आमच्या भाग्यात मिळाला म्हणून आम्ही भाग्याला धन्यवाद देतो आणि मग आम्ही आमच्या कपाळापर्यंत नेतो आणि मग आमच्या मुखात टाकतो. कारण भाग्यात आहे. प्रसाद भाग्यात असल्यानंतर प्रसादाचा परिणाम काय? प्रसादानाम सर्व दुःखेषु हानिरुज्योपजायते. दोन कारण घडतात प्रसाद घेतल्यानंतर. काय कारण? पहिलं हानी आणि दुःख. महाराज तुम्ही सांगाल तेवढे पैसे देतो. 2 दिवस आमच्याकडे या. सांगाल तेवढे पैसे देतो. 2 दिवस आमच्याकडे या. मग काय भांडण का? तुझं काय कार्यक्रम आहे? पोऱ्याचं लग्न आहे होतं. मी कशाला होतं धावल्या धवल्याने तुमच्या म्हटलं आम्ही कीर्तनात ऐकलं या म्हटले आणि तुमच्या ताफा घेऊन ये पगवाजवाला वगैरे. म्हणजे परवडाचा ना तुम्हाला. नवीन नवीन मुलींना माझ्या बहिणीने विनंती आहे, दवली वगैरे शिका. पुढची परंपरा आपल्या तशा टिकल्या पाहिजे. तुम्हाला इथं अजून नवीन मध्ये कोण? तुम्ही मधल्या वयाच्या झाल्या आहे.
आणि मग वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलीत आला जगवणाचे घराणं आजही परंपरा जपतंय. 25 वर्षाची ही परंपरा उदंड आयुष्य लाभो, धनधान्य कनक संपन्नता प्राप्त हो. आलेल्या सर्व वारकरी सर्व मायबापांच्या जीवनात सुख समृद्धी शांती ऐश्वर्य वैभव प्राप्त हो. पांडुरंगाची कृपा हो. कोण काय घेत होता? अल्ट्रा 20 पाहिजे मग पापीकडे आहे ना, पापीकडे आहे ना. मग साक्षी मला दे ठीक आहे तर ऑफर न देता मग साक्षीला अल्ट्रा दिला. त्याला माहित होता आई कुठे? चला भाऊ. आई आता येतो, वाट बघतो. तू बसून जा. येऊ वाट बघतो. मी आता चाललोय जेवायला. अरे कुठे चालत जेवायला सांगा. हे बघा, हे बघा, हे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत आणि आमचं कीर्तन संपलेलं आहे. आम्ही जेवायला चाललोय. हे गाईज से हाय. हे बघा, हे आमचा भाई काका आहे. हे बघा, हा आमचा पोरांचा दगड बाबा आहे. आम्ही दगड बाबा बोलतो या बाबांना. तो एकच बोलतो, तो युरोपियनला आहे. हॅलो गाईज, आता आम्ही जेवायला बसलोय. बाहेर ना भयंकर असं गरम होत आहे म्हणून आम्ही घरातच जेवतोय. हे बघा, हे आम्ही सगळ्या बहिणी आहोत. हे बघा, भाऊजया आणि नंदा बसलोय. भाच्या पण आहेत. अर्ध्या भाच्या आहेत, अर्ध्या नंदा आहेत, अर्ध्या भाऊजया आहेत. हे बघा, हे बघा. आता असं करा, सगळे खुर्च्या जमा करा, सगळी भांडी जमा करा, नमन द्या.
अध्यक्ष सचिन इथं बसा समोर इथं खुर्चीवर बसा 25 वर्ष झाले. आता त्याच्यात नाती शेत, लेकी शेत, सुनत शेत, अजून कोण कोण आहे? बोरे. नातू आहे. सगळे एक एक तुला चारायला ए बा आम्हाला आई आम्हाला दोघींना पण घेते आणि त्यांना दोघींना पण घेते. हे बघा इथे आता इम्पॉर्टंट डिस्कशन चाललंय. हे बघा ही सगळी एवढी मोठी चौधरी फॅमिली आहे. फक्त आमचीच फॅमिली एवढी मोठी. आमंत्रणला गेलो ना तो होता रविवारी असं बंद ही बोलतो बंद त्याला वापस आम्ही गेलो पुण्याच्या तिकडं वापस बरं बघून दे एकदा बघून येऊ दे नाही तर राहून जाईल नाही बरं मेरे को जल्दी मागताय 15ला बोलतो पोर्टल मध्ये आला टाइमपास म्हणून आम्ही ग्रेप्स खातोय. कोणी बी करता पोर्टल अरे तुझ्या हातान तू घे ना एक इथे या भाच्या सगळ्या आहेत माझ्या आणि या सगळ्या इथे रील्स काढतायत. आणि इथे या लोक गप्पा मारतायत. हे बघा आणि इकडे लोक मोबाईल बघतायत. हे बघा बिलकुल टाइम नाही लागत ना. अरे हे बास्टर बाय 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 गाइस चलो मिलेंगे फिर कभी. गुड इव्हनिंग गाईज. आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय. मी घरी येतानाचा व्लॉग काढला नाही कारण की खूप थकलेलो, जरा आराम वगैरे केला. इथे आई स्वयंपाक करते. आईने स्वयंपाकाला काय केलंय बघू. आईने चपात्या केल्यात व्हेज लोकांसाठी आणि नॉनव्हेजसाठी काय केलंय आई? कुठे केलंय? हां आणि आमच्यासाठी आईने दाखव ना उघडून मटण केलंय. 4 दिवसांनी आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत आई आणि मी. हे बघा हे बघा. आणि आमच्या घरामध्ये सगळे मालकरी आहेत. फक्त आई आणि मी खातो, बाकी सगळे मालकरी आहेत. माझे भाऊ वगैरे सगळे मालकरी आहेत. हा आमचा माऊलू बेबी आहे. हे बघा तो झोपेतून उठलाय आणि तो वैतागलाय आता झोपेतून उठून. हा त्याची झोप नाही पूर्ण झाली. आणि आमच्या सप्त्याला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आमच्या मंदिराचा सप्ताह पूर्ण झालेला आहे. पूर्ण 4 दिवस झालेले आहेत. हा माऊली इथे रडतोय त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येतोय का नाही माहीत नाही, थोडासाच येईल. आणि हे बघा हे आमचे नानाचे बाबा म्हणजे आमचे आजोबा आहेत. ह्यांनी हा वारसा सुरू केलाय. तर आता तुम्हाला आमच्या फॅमिली ट्रेडिशन्सबद्दल सांगणार आहे थोडंसं. आमच्या घरी दरवर्षी सालाबादाप्रमाणे 4 दिवस सप्ताह होतो. पहिल्या दिवशी साईबाबा मंदिराजवळ असतो आणि 3 दिवस विठ्ठल मंदिराजवळ असतो. तर हा सप्ताह 19 तारखेला साईबाबा मंदिराजवळ होता आणि 20, 21, 22 या 3 दिवस विठ्ठल मंदिराजवळ होता. तर याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तर पहिल्या दिवशी साईबाबा मंदिराजवळ सकाळी पारायण असतं आणि दुपारी हरिपाठ असतो, संध्याकाळी कीर्तन असतो. तसंच पुढच्या 3 दिवस पण असतो. सकाळी पारायण असतं, दुपारी हरिपाठ असतो आणि संध्याकाळी कीर्तन असतं.
तर पहिल्या दिवशी साईबाबा मंदिराजवळ सप्ताह असतो. तिथे दुपारी हरिपाठ आणि विश्वनाथ महाराजांचं कीर्तन होतं. आणि दुसऱ्या दिवशी गावात विठ्ठल मंदिराजवळ सप्ताह होता. तर तिथे सकाळी पारायण, संध्याकाळी हरिपाठ आणि 7 ते 9 कीर्तन. आणि तिसऱ्या दिवशी पालखी होती. त्या पालखीमध्ये आम्ही काय काय मजा केली ते तुम्हाला व्लॉग कंटिन्यू केल्यावरच समजेल. तर तो व्लॉग माझा पूर्ण बघा आणि मला सपोर्ट करा. आणि चौथ्या दिवशी काल्याचं कीर्तन होता. आणि असं बोलतात की 2-3 दिवसाला कीर्तनाला नाही आलं तरी चालेल, पण काला हा झालाच पाहिजे आणि काला हा केलाच पाहिजे. 3 दिवसात आपण जेवढं पुण्य नाही कमवू शकत तेवढं एक काल्याचं कीर्तन ऐकल्याने होतं असं बोलतात. आता ते काय माहीत नाही आहे मला. तर माझा व्लॉग पूर्ण बघा. आणि आमची अशी फॅमिली खूप मोठी आहे, ते तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. हाय, आता मस्त मी जेवायला बसली आहे. हे बघा, 4 दिवसांनी नॉनव्हेज खाणार आहे. मस्त आईने चिकन नाही काय केलं आहे, मटण केलं आहे. मस्त जेवणार आहे. मी घरी पोचलेली आहे आता. आणि सगळा पसारा आहे माझ्या रूममध्ये. मी दाखवू शकत नाही असा पसारा आहे, कारण की मी बॅग आवरायला घेतलेली. तर असा होता आमच्या सप्त्याचे 4 दिवस. तर व्लॉग आवडला असेल तर मला सपोर्ट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके, मी थँक्यू.